ड्रीप इरिगेशन इन्स्टॉलेशन करत असताना खूप वेळा खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या हातून ही चुकी होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागतं। तर ही चुकी तुम्ही टाळावी म्हणून ही व्हिडिओ बनवतोय, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर काय होतं की जेव्हा तुम्ही ठिबक सिंचन करतायत ना, तर तुम्ही आधी सबलाईन म्हणून पाईपाचा जोडतात। मग तो पाईप PVC पाईप असेल, फ्लेक्झिबल पाईप असेल किंवा स्प्रिंकलरचा पाईप असेल आणि मग त्याला छिद्र पाडण्यासाठी ड्रिलचा उपयोग करतात। आणि मग सर्व ड्रिल समजा छिद्र पाडायचे तर पाडून टाकतात की हर 4 फुटावर एक एक छिद्र पाडून टाकलं, तिकडनं पाडून टाकलं आणि मग नंतरून त्या छिद्रामध्ये ग्रोमेट आणि टेकअप बसवायला जातात। तर अशा वेळेस जर तुमच्या ड्रिलमध्ये काही अडचण असेल तर हे सर्व जे छिद्र तुम्ही पाडून टाकले आहेत ना, हे पूर्णपणे कुचकामी ठरतात आणि मग तुम्हाला ते रिपेअर करण्यासाठी खूप मोठी मेहनत करावी लागते। 100पैकी 99 वेळेस तर ते रिपेअर होत नाही, पाईप बदलावा लागतो आणि म्हणूनच ही चुकी तुम्ही कधीच करू नका। तर याची योग्य पद्धत अशी आहे की आधी त्या ड्रिलने एक छिद्र पाडायचं, त्याच्यामध्ये ग्रोमेट टाकायचं, टेकअप टाकायचं आणि त्याची फिटिंग प्रॉपर झाली की नाही हे बघायचं आणि मग ते जर ओके असेल तरच त्याच्यानंतर छिद्र पाडत घ्यायचे। एक छिद्र पाडायचं, त्याच्यात ग्रोमेट टाकायचं, टेकअप टाकायचं, मग पुढचं छिद्र पाडायचं। तर ह्या पद्धतीमुळे काय होतं की तुमचे हे जे होणारं नुकसान आहे याच्यापासून तुम्ही वाचू शकतात। तर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर मला कळवा। कसं कळवाल? व्हिडिओला लाईक करून। जितके जास्ती लाईक येतील तितकं मला बरं वाटेल। आणि तुमच्या मनात जर ठिबकविषयी काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा प्रश्न। मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। आणि तुमच्यासाठी अजून एक सोय मी उपलब्ध करून दिली आहे। आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 विनामूल्य तुमच्यासाठी उपलब्ध असतात। त्यांचा नंबर मी इथे दिला आहे, तुम्ही त्यांना फोन करा। तुमच्या मनातले जे काही डाऊट असतील ते क्लिअर करून घ्या।